नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 7वी भूगोल यामधील प्रकरण 3 भरती आणि ओहोटी याचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्न उत्तरांना। यामधील पहिला प्रश्न आहे, जोड्या लावून साखळी बनवा। आपल्याला येथे 3 गट दिलेले आहे, त्यामधील पहिल्या गटाबरोबर दुसऱ्या गटाशी आणि दुसऱ्या गटातील तिसऱ्या गटाशी, म्हणजे प्रत्येक गटातील एक एक शब्द घेऊन आपल्याला जोडी लावायची आहे। चला तर पाहूया याचं उत्तर। पहिलं होईल लाटा, वारा आणि पुढं भूकंप व ज्वालामुखीमुळे निर्माण होतात, म्हणजे याचं उत्तर येईल लाटा, वारा, भूकंप व ज्वालामुखी। दुसरा आहे केंद्रोत्सारी प्रेरणा, पृथ्वीचे परिवलन, वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते। तिसरा आहे गुरुत्वीय बल, चंद्र, सूर्य व पृथ्वी पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते। चौथं आहे उधाणाची भरती, अमावस्या सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते। आणि पाचवा आहे भागांची भरती, अष्टमी, चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशांनी कार्य करतात। हा होता आपला प्रश्न पहिला, साखळी तयार करा। आता आपण पाहूया प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे सांगा। यामधील पहिला उपप्रश्न आहे, भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो। आणि आता आपण याचं उत्तर पाहणार आहोत। याचं उत्तर आहे, सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे भरती ओहोटीच्या बाबतीत चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणामकारकरित्या कार्य करते, म्हणून भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो। ही होती याची कारणे। आता आपण प्रश्न दुसरा पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा, लाईक करायला विसरू नका। दुसरा प्रश्न पाहणार आहोत आपण। दुसरा प्रश्न आहे, काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो। आणि आता याचं उत्तर पाहूया। काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते, त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते। अशा भागात तिवराची वने झपाट्याने वाढतात। अशा भागात किनारी भागातील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते, त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो। आता आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत। ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते। आणि याचं उत्तर पाहूया। जेव्हा एखाद्या रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते, तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो, त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले जाते व तेथे भरती येते। भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील 2 रेखावृत्तांवरील पाणी ओसरते व त्याच वेळी तेथे ओहोटी येते। अशा प्रकारे ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते। हे होतं या प्रश्नाचं उत्तर। येथे आपला प्रश्न दुसरा संपलेला आहे। आता आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत। थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामधील पहिला आहे, जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा। याचं उत्तर आहे, जर सकाळी 7 वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही साधारणपणे दुपारी 1:11 व त्या पुढील भरतीची वेळ साधारणपणे संध्याकाळी 7:15 अशी असेल। आता यामधील प्रश्न दुसरा पाहूया। ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल, त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा। आणि आता याचं आपण उत्तर पाहूया। ज्यावेळी मुंबई 73° पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी 1 वाजता भरती असेल, त्यावेळी 107° पश्चिम रेखावृत्त भरती असेल। याची कारणे पाहूया। पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही प्रतिपादित स्थानावर त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते। 73° पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस 107° पश्चिम रेखावृत्त आहे। हे येईल याचं थोडक्यात
उत्तर. आता आपण यामधील तिसरा प्रश्न पाहणार आहोत. त्याआधी मित्रांनो, एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणत्या विषयावर स्वाध्याय हवे आहेत तेही कमेंट करून नक्की कळवा. आता तिसरा प्रश्न पाहूया. लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा. आणि आता आपण याचं उत्तर पाहूया. लाटा का निर्माण होतात याचं उत्तर आता आपण पाहणार आहोत. याचं उत्तर आहे, लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. काही वेळा सागर तळाशी भूकंप झाल्यास किंवा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यासही लाटा निर्माण होतात. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. आता आपण प्रश्न चौथा पाहणार आहोत. पुढील बाबींचा भरती ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा. त्यामधील पहिलं आहे पोहणे. आणि आपण आता याचं उत्तर पाहूया. मित्रांनो, या सर्व बाबींचा तुम्हाला मी येथे व्यवस्थित उल्लेख करून स्पष्टीकरण दिलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. सर्वच वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तुम्हाला पण कंटाळा येईल. ही उत्तरे अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण पुढचा प्रश्न 5वा पाहणार आहोत. भागांची भरती ओहोटी या आकृती 3.8 चे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे आपल्याला पुस्तकातील आकृतीचे निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला या खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, आकृती कोणत्या तिथीची आहे? आणि याचं उत्तर आहे, आकृती अष्टमी या तिथीची आहे. दुसरा प्रश्न आहे, चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे? आणि याचं उत्तर आहे, चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती ही चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनात याप्रमाणे आहे. आणि आता आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत. आकृतीमध्ये आपण निरीक्षण करायचं आणि त्यावरून याची उत्तरे लिहायची आहे. पुस्तकात ही आकृती आहे. आता आपण पाहूया तिसरं, या स्थितीचा भरती ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल? हे आकृतीत पाहून आपण आता याचं उत्तर लिहूया. या स्थितीमुळे सरासरीपेक्षा लहान भरती, भागांची भरती म्हणजेच व सरासरीपेक्षा लहान ओहोटी म्हणजेच भागांची ओहोटी निर्माण होईल. हे होतं या प्रश्नाचं उत्तर. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न 6वा. प्रश्न 6वा आहे आपल्यासाठी, फरक स्पष्ट करा. आणि त्यामधील पहिला फरक आहे भरती व ओहोटी. आता आपल्याला भरती व ओहोटी यातील फरक स्पष्ट करायचा आहे. याचं उत्तर आहे, भरतीमध्ये सागर जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजे भरती होय आणि सागर जलाच्या पातळीत होणारी घट म्हणजे ओहोटी होय. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ येते आणि ओहोटीच्या वेळी समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते. हे होते आपले भरती व ओहोटी यामधील फरक. आता आपण दुसरा फरक पाहणार आहोत, लाट व सुनामी लाट. लाट आणि सुनामी लाट यामधील आपण फरक पाहूया. या दोन्हीमधील फरक आहे. आपण 2 तक्ते करून मग त्यामध्ये फरक लिहायचा आहे. पहिला आहे, वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने सागराचे पाणी गतिमान होऊन लाट निर्माण होते. आणि सुनामी लाटमध्ये आहे, सागर तळाशी झालेल्या भूकंप व ज्वालामुखीमुळे सुनामी लाट निर्माण होते. आणि दुसरा फरक आहे, लाट विनाशकारी नसते आणि सुनामी लाट ही विनाशकारी असते. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. हा होता आपला प्रश्न 6वा. आता आपण प्रश्न 7वा पाहणार आहोत. आणि प्रश्न 7वा आहे, भरती ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते ते लिहा. आणि आता आपण याचे चांगले वाईट परिणाम पाहणार आहोत. प्रथम आपण चांगले परिणाम पाहूया. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ राहतो. भरती ओहोटीमुळे बंदरे गाळाने भरत नाही. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. भरती ओहोटीच्या प्रक्रियेमुळे वीज निर्माण करता येते आणि भरती ओहोटीमुळे तिवराची वने व किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास होतो. हे होते आपले चांगले परिणाम. आता आपण याचे वाईट परिणाम पाहूया.
भरती ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रास पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. हे आहे त्याचे वाईट परिणाम. येथे आपला स्वाध्याय संपलेला आहे. परत भेटू नवीन स्वाध्यायात. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.